दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद महर्षीने सर्व देवतांशी पुराण तयार केलेली आहे. योग सामर्थ्य मोठा आहे, बुद्धी सामर्थ्य ही फार मोठा आहे. बुद्धिशक्ती ही शुद्ध बुद्धी आहे. त्यामुळे कोणत्या कोणत्या देवांचे कुठं कुठं कोणत्या कोणत्या काळात अवतार झाले हे सगळंही त्यांनी व्यवस्थित मांडून एकत्व बुद्धी सगळीकडे आहे. शिवपुराण लिहिताना शिवांचं सर्व वर्णन, विष्णू पुराणामध्ये विष्णू आहे, देवी पुराणामध्ये. तर अशी सगळी ही पुराण भिन्न भिन्न देवतांनी लिहिली असं जरी दिसलं तरी सर्व ही शक्ती एक आहे. ही पक्की जाणीव आहे, म्हणजे हा अनुभव आहे, हे ज्ञान आहे, साक्षात्कार आहे. सांगायच्या वेळेला जिज्ञासू जसा भेटो, ऐकणाऱ्याची बुद्धी वेगळी वेगळी आहे. आता नवविधा भक्ती आपण म्हणतो. श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, पादसेवनम, 9 प्रकार आहे. पण 9 प्रकारची भक्ती एक मनुष्य करू शकत नाही, कारण सगळे त्याला आवडत नाही ना. अर्चन म्हणून एक भक्ती आहे, पूजा करणं. पण पूजा करणं सगळ्यांना आवडतं का? काय अर्थात असतात शांतपणाने बसून व्यवस्थित 16 उपचार अर्पण करणं कुणाला नाही पसंत. नुसतं देवाच्या कथा ऐकाव्या, नामसंकीर्तन करावं, अशी एक एक भक्तीची आवड असणारी ही मंडळी. म्हणून काही तो दोष नाही आहे, अनादर नाही, पूजा नाही आवडत. काय हो, आम्हाला कंटाळा येतो पूजा करत. बर, देवाची चरित्र वाचत जा, चालेल. वाचन करण्याची आवड आहे, ते ऐकावं, ते वाचावं, तरी हरकत नाही. परमेश्वराचं अस्तित्व मान्य आहे, अस्तित्व बुद्धी आहे. इथं तर व्यास महर्षी सारखे महात्मे मुद्दाम ईश्वराची योजना आहे. प्रत्येक वेळेला वेदव्यास व्यास हे अवतार होत असतो म्हणतात. त्यांनी पुराणांची रचना करायची. सप्त ऋषी म्हणून नेमलेले आहेत परमेश्वराने. वेद परंपरा सुरक्षित त्यांनी ठेवायची आहे. एक युग झाल्यानंतर वेदाचा लोप होतो, ह्रास होतो. त्यांनी सगळ्या एकंदर जे असतील त्यांना शिकवायचं, पुन्हा वेद परंपरा चालू करायची. ते ऋषींचं काम आहे. अशी विश्वाची व्यवस्था ही परमेश्वराने केली. वेदव्यास महर्षींनी शिवपुराण लिहिलं, शिवाचं महत्व वर्णन केलं. म्हणजे विष्णूबद्दल अनादर असा अर्थ. विष्णू पुराण लिहिताना विष्णूंचं महत्व. हे जे भक्त असतील, शिवभक्त असणाऱ्यांना शिवभक्ती वाढावी हा उद्देश. त्यांची स्वतःची भूमिका वेगळीच आहे. शिव झालं काय, विष्णू झालं काय, देवी झाली काय, गणेश झालं काय, सगळं ही एक शक्ती आहे, भेद नाही. द्वैत बुद्धी झालेली आहे आणि द्वैताचं प्रतिपादन करताय, पण ते सुद्धा उत्तम आहे, सप्रमाण आहे.
किती राजांची म्हणजे उपासकांची चरित्र आहे, शिवभक्तांची आहे, विष्णू भक्तांची आहे, देवी भक्तांची आहे. त्याच्या वेळेला तन्मय होऊन जाण. भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णांचं चरित्र लिहित असताना किती तन्मय होऊन गेलेले आहेत व्यास महर्षी. गोपींच्या बरोबर रसक्रीडा चाललेली आहे. भगवान गुप्त झाले श्रीकृष्ण परमात्मा आणि गोपी अतिशय दुःखी झाल्या. तेव्हा गोपींचं जे गीत त्यांनी गायन केलेलं आहे ते गोपी भाव धारण करून गेले. जयति सेधिकम जन्मा व्रजः श्रयत इंदिरा शस्पदत्तहि. हे जे संबंध गीत आहे ते गोपीरूप होऊन त्यांनी वर्णन केले. गवळणी वगैरे या सगळ्या एकंदर संतांनी वर्णन केले लिहिलेले आहेत वर्णन. त्या गवळणी गोपी प्रार्थना करताय, वृंदावनात कसं जाऊ, तुझी मुरली वाजवू नको, समूह करू नकोस. म्हणजे अगदी गोपीमय होऊन ते आणखी त्यांच्या मुखातून ती वाणी. तेव्हा श्रीकृष्णांचं वर्णन किंवा विष्णू पुराण लिहित असताना विष्णुमय होत आहे, तीच शक्ती आहे. शिवपुराण लिहितानाही शिवमय होऊन जात आहे. विष्णू सोडून गेले आता शिवाकडे वळले असा अर्थ नाही. अद्वैत बुद्धी आहे, एक बुद्धी आहे. आमची तशी बुद्धी राहत नाही ना. त्यामुळे आमच्या बुद्धीमध्ये जी मूर्ती किंवा जो आकार हे आणखी स्वरूप आलेलं आहे तेच पक्क राहावं, तिथून मग सर्व व्यापी ते होईल बुद्धी. त्या उद्देशाने त्यांनी सगळी वेगळी वेगळी पुराणं केली. तर अशा रीतीनं देवी पुराणाचंही वर्णन त्यांनी केलेलं आहे. देवीचंही देवी भागवत म्हणून आहे. महालक्ष्मीचं जे स्वरूप आहे ते मुख्य स्वरूप आणखी गृहीत धरले. सर्वस्य आद्या महालक्ष्मी. आद्य महालक्ष्मीचं रूप मानलेलं आहे. तीच भुवनेश्वरी आहे, तीच परब्रह्म रूप आहे. विराट स्वरूप, सूत्रात्म स्वरूप, अंतर्यामी स्वरूप आणि सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप असे 4 विभाग आहेत. वेदांत शास्त्रामध्ये जो विचार मनन करायला सांगितलेला आहे, मनन म्हणजे मनाने विचार करायचा. एकट्याला जर अगदी तशी विचार करण्याची बुद्धी असेल तर एकट्यानेही विचार करावा, किंवा समानशील जी मंडळी आहेत, एक भक्त आहे, भक्ती आहे, जिज्ञासा आहे, त्या काही 4 मंडळींनी मिळून मनन करावं, चिकित्सा करावी, एकट्याने करावी, सर्वांनी मिळून करावी. चिकित्सा करून योग्य अयोग्य निर्णय करून अयोग्य सोडून द्यायचं आणि योग्य तेवढं बुद्धीमध्ये ठेवायचं. हे करता आलं पाहिजे, विवेक साधला पाहिजे. अनित्य काय आहे आणि नित्य काय आहे. अनित्य का समजायचं याला, काय प्रमाण याच्याबद्दल आहे, असा सगळा विचार आहे. जगाचा विचार करण्याचे विचारी जे 3 विषय सांगताय. जगत जीव परात्मना सदा विचारजे तस्मात जगत जीव परात्म. जगाचा एक पहिला प्रथम विचार करा, काय आहे, काय विश्व म्हणजे काय, त्याचं मूल तत्व काय आहे, हे कायम राहणार आहे का बदलणार आहे, असे अनेक विचाराचे प्रकार पुष्कळ असतात. तर जगाचा एक विचार करावा, बुद्धीचा उपयोग केला. विचार करणं हे बुद्धीचं काम आहे, आणि विचार करून मग आचार आहे, आचरण नंतर आहे.
त्यानंतर जीवस्वरूप म्हणजे काय, अहम कोण आहे हा. प्रत्येक वेळेला अहम, मी करतो, मी बोलतो, मी ऐकतो, हे जे सगळी कार्य अहम अहम करून चालली आहेत, त्यातला अहम खरा कोण आहे. मी चालून आलो, मी चालून गेलो, पाय जमले, इथं अहम शरीर आहे, शरीरालाच अहम समजून तो बोलतो. मी ऐकतो आहे, मी ऐकलेलं आहे, श्रवण केलेलं आहे, म्हणजे श्रवणेंद्रियालाच अहम समजतो आहे, पाहतो आहे. चक्षुरेंद्रियालाच तो अहम समजतो आहे. यातला अहम कोणचा, खरा कोणचा, हाही विचार आहे. निवडून काढायचं आहे. धान्य निवडावं लागतं ना. निवडताना कोणचं आणखी साधन चांगलं, हाही विचार आहे. कोंडा काढून टाकायचा आणखी धान्य तेवढं त्या याच्यामध्ये शिल्लक ठेवा. चाळण चांगली का सूप चांगलं, सगळा विचार केलाय. चाळणीनं सुद्धा चालायला लागल्यानंतर कोंडा खाली पडतो म्हण. पण काही काही चांगले पदार्थ संबंधही खाली गळून जात, सगळं काही त्यात राहत. चाळणीसारखा विचार उपयोग सुपाने निवडायचा. पाखडल्यानंतर पुढचं सगळा भाग, आणखी सगळे खडे बिडे पुढे येतात, सगळे निघून जातात, शुद्ध आणखी धान्य शिल्लक. सुपाप्रमाणे विचार केला पाहिजे. त्यजंती शूपवद्दोषा गुणान गृह्णन्ति साधवः, हा दृष्टांत आहे. सुपासारखा आणखी मनाची व्यवस्था पाहिजे, विचार करण्याची पद्धत सुपाप्रमाणे. दोष तेवढे टाकून द्यायचे. कोंडा, खडे, सुपानी पाखडत जाणं ते कौशल्य आहे. ते बायकांना माहिती आहे, आपल्याला पाखडायला येईल की नाही कोणाला ठेवू. पण बरोबर तेवढं ते पुढं सगळं येतं, ते काढून टाकतं शुद्ध. तेव्हा जगाचा किंवा याचा विचार करत असताना दोष म्हणजे जे काही त्याज्य आहे ते काढून टाकायचे. सुपाप्रमाणे विचार करता आला पाहिजे. आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे, गुण घ्यायचे. चाळणीप्रमाणे विचार करण्याची बुद्धी दुर्जनाची असते. दोषग्राही गुणत्यागी शालिनी बद्ध दुर्जना. सगळं खाली पडून जातं चाळणी. वरती खडे बेडे सगळे मोठे मोठे खडे ओढ त्या चाळणीत खाली धान्य. गुण सगळे गेले, दोष. विचार करण्याची पद्धती कशी पाहिजे, इथून सुरुवात आहे. तो विचार कसा केला पाहिजे, मूळ श्रद्धा कायम ठेवून विचार झाला पाहिजे. हे काही ईश्वर नाहीच आहे असं पक्क मनामध्ये ठरवून विचार करायला बसल्यानंतर हाताला काय लागलेलं आहे, ईश्वर आहे असं सिद्ध होईल. त्या बुद्धीत आहे ईश्वर. पण तो कसा समजून कसा घ्यायचा, पटायचं बुद्धीला, आमच्या मनाला बुद्धीला कसं पटवून घ्यायचं, याकरता विचार हे साधन आहे. नाही ठरविण्याकरता विचार नाही आहे हे ठरविणं हेच मोठं कौशल्य आहे. तर हा जो विचार आहे, विराट स्वरूप आहे, समोर दिसणार आहे, भगवतीचं स्वरूप आहे, स्थूल रूप आहे, पंचमहाभूतापासून तयार झाले आहे, ते सुद्धा अनंत आहे. विश्वाचा पत्ता हा बुद्धीनं लागणं कठीण आहे. कितीही आणखी विज्ञानवाद जरी पुढं गेला तरी संपूर्ण विश्व समजलं असं कोणीही म्हणू शकणार. महासागर किती आहे, कोणत्या बाजूला किती आहे, त्याच्यामध्ये काय काय प्राणी आहे, अरण्य किती आहे, अजून काही काही अरण्याचा पत्ताही लागेल, कोणी जातही नाही त्या ठिकाणी.
परत येते नाही गेला की. कोण कशाला जात, संशोधन करायची आवड असली म्हणून प्राण द्यायला कोण जा. तर हे जे विश्वविराट स्वरूप आहे, डोळ्यांनी दिसेल तेवढं खरं मानायची आमची ती आहे. बरं ते तरी किती आहे पहा, संबंध समजता. स्थूल स्वरूप भगवतीचा आहे, जगदंबेचा. संपूर्ण पृथ्वी म्हणून जी आहे, पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, एक एक तत्व आहेत पंचभूत. पृथ्वीचा विचार केलेला असताना सुद्धा आणखी पुराणामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे सप्तद्वीपा वसुमती म्हणतात. पृथ्वीवरती 7 द्वीप आहे, वेगळे वेगळे देश आहेत. एकापेक्षा दुसरं द्वीप दुप्पट आहे. 1,00,000 योजना विस्तीर्ण जम्बूद्वीप, त्याच्या दुप्पट म्हणजे 2,00,000 योजना विस्तीर्ण मंडलाकृती पृथ्वी आहे, वर्तुळाकार. त्या मध्ये जम्बूद्वीप, त्याच्या पुढे पुष्करद्वीप, शाकद्वीप, कुशद्वीप वगैरे दुप्पट आहेत, मोठी मोठी आहे. तिथं कोण कोण राहत आहे सगळी माहिती आणखी पुराणामध्ये आहे. सध्या आमची बुद्धी बदलून गेली. नाही म्हणायचा अभ्यास बुद्धीला झालेला आहे, काहीही मानायचं नाही. ईश्वर नाही म्हणून आम्ही तुला म्हणतोच आहोत, छापूनही येतं अमक्याचं असं मत आहे. त्याप्रमाणे ईश्वराचं अस्तित्व सिद्ध करणारी प्रमाण म्हणून जी आहेत ती प्रमाणही आम्हाला मान्य नाही. पुराण ही प्रमाण आहे. महर्षी करते, मोठे मोठे ज्ञानी महात्मे त्याचे करते आहेत. जिज्ञासू भक्तिमान जीवाना श्रद्धा भक्ती त्यांची वाढावी या उद्देशाने त्यांनी लिहिलेला आहे. पगार घेऊन घेणारे नाही आहेत, ते ऑफिस नाही. व्यास एक ऑफिस असं म्हणतात. एकटे व्यास कशाला कसं करते. महाभारत शक्य आहे, आम्हाला शक्य आहे म्हणजे त्यांनाही शक्य नाही असं म्हणाय. स्नान संध्या आटपून बसल्यानंतर शिष्याने फक्त लिहून घ्यायचं. स्वभाव ज्ञानेश्वरी तिची लवकर झाली, हे खरं वाटेल कोणा. सच्चिदानंद बाबा लेखपूर झाला, तो लेखक बसलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगताय, गीतेचा गुहार्थ विवरण करताय. त्यांची बुद्धिमत्ता आणखी आमची बुद्धिमत्ता, आक्षेप घेणाऱ्यांची बुद्धिमत्ता जमीन अस्मानाचा फरक. हे मान्य नाही, अभिमान आहे. तर लोक कल्याणाकरता आणखी निर्माण झालेले ग्रंथ, त्या ग्रंथामध्ये प्रमाण आहेत, ते त्यांनी सांगितलेलं सगळं योग्य आहे. ते वाटतं तर तपासून घ्या तुम्ही. कोणत्या काळामध्ये झालं, कोणत्या काळामध्ये झालं नाही. अमुक जास्ती काळ असला म्हणजे बरं, कमी काळ असला म्हणजे कमी. हे कसं, हे ठरवायचं कसं. कमी जास्ती काळावरून त्याचे आणखी योग्यता कमी जास्ती हे कशावरून कोणी ठरवलंय. आणि काळाचा निर्णय तरी आमच्या बुद्धीनं बरोबर होत आहे तरी कशावरून, आणि काय त्याचा उपयोग काय. जे प्रमाण ग्रंथ आहे त्यांनी जे पुढं मांडलेलं आहे, उद्देश काय आहे, कोणत्या देवतेची उपासना याच्यामध्ये सांगितलेली आहे, प्रधान कोणची देवता आहे, वेदव्यास या ठिकाणी पुराणात काय सांगतात, वक्त्याचा अभिप्राय काय आहे तो समजून आल्यानंतर बरोबर यथार्थ ज्ञान होतं. तर ते समजून घेणं, त्याच्याकरता श्रद्धा पाहिजे, जिज्ञासा पाहिजे. श्रद्धा जाऊ दे शब्द, ज्ञान व्हावं अशी इच्छा तरी पाहिजे. का सगळं ज्ञान आणखी खोटं आहे, आधी स्थळून बसायचं विचार न करताना. तर त्याकरता हे प्रमाण ग्रंथ जे आहेत त्यांनी सांगितलेली ही सगळी देवता शक्ती जे आहे भिन्न भिन्न रूपाने असतील, विराट स्वरूप जे आहे जगदंबेचं,
तेही पुराणकार जे आहेत वेदव्यास यांनी पुढे मांडले. त्यांचं बरोबर नाही असं म्हणण्याचा अधिकार आम्हाला नाही आहे. त्यांची बुद्धी आणि आमची बुद्धी अगदी प्रसंगाला सुद्धा लागणार. सकाळी आपण काय सर्वही त्यांनी पक्षपाती मनाने आणखी अशा प्रकारचं बहुमान, त्यांच्या मनाने सगळं एक आहे. त्यामुळे त्यांना काही बुद्धिभेद होण्याचा प्रसंगच नाही. तर विराट स्वरूप जे आहे जगन्मातेचं किंवा ईश शक्तीच, तेच कितीतरी अपरंपार आहे. परीक्षित राजाने विराट स्वरूपाची अशी इच्छा केली, मला समजावून सांगा एकंदर भूगोल किती आहे. काही मंडळी म्हणाली असं आयुष्याचा 7व्या दिवशी मरणारा आणि भूगोल कशाला ऐकतो, आता काय करायचंय. पण त्यांनीच खुलासा आहे, भूगोल म्हणजे भौतिक दृष्टीनं मला पाहिजे, हे ईश्वराचं रूप आहे. विश्वरूपी परमात्मा ज्यांनी धारण केलेलं हे विराट स्वरूप आहे तरी किती, जेवढा ऐकता येईल जेवढं घेता येईल तेवढं घेऊ म्हणा. शुक्राचार्यांनी सांगून टाक, मी सगळं सांगू शकणार नाही, आनंद आहे. तेव्हा जेवढा विराट स्वरूपाबद्दल प्रतिपादन करता येईल तेवढे त्यांनी केलं. सप्तद्वीप आहे, सप्त आणखी सागर आहे, त्यात राहणारी कोण कोण राजे आहेत, कोण कोण मंडळी आहेत, कोण मोठे भक्त आहेत, हे सगळं होणार. त्याच्यानंतर पुढं काय आहेत, त्रैलोक्याच्या सभोवती लोकालोक पर्वत आहे. एकंदर हा पृथ्वीचा विभाग आहे. पृथ्वीच्या नंतर जलभाग आहे. पृथ्वीपेक्षा दसपट आहे जल, त्याच्यापेक्षा दसपट तेज आहे, त्याच्यापेक्षा दसपट वायू आहे, आणि आकाश आनंद. हे सगळं गणित म्हणा, निश्चितपणाने सांगणं, हे सगळं त्यांनी रस मांडून घेतलं. श्रद्धा जिज्ञासा भक्ती वाढण्याकरता बाकीच्या काही गोष्टी नको, जेवढं आहे तेवढं त्यांनी पुढे ठेवलं. तुम्हाला ज्या ठिकाणी भक्ती असेल, प्रेम असेल, त्याप्रमाणे अप्पय्या दीक्षित म्हणून मोठे शिवभक्त होऊन गेले. शिवभक्त होते मोठे. त्यांनी सांगितलं ते मोठे अद्वैत वेदांत, संपूर्ण ठिकाणी एक अद्वितीय एकमेव अद्वितीय ब्रह्मतत्व आहे, परमात्मा एकच आहे, वासुदेव सर्वम. भगवान श्रीहरी परमात्मा हा सर्वरूपी आहे, दुसरं कोणीही नाही. हे ज्ञान झाले. पण ते म्हणतात मुरारौच मुरारौच भेद पारमार्थिक, हे मला माहिती आहे. मुरारी किंवा मुरारी, भगवान शंकर किंवा भगवान विष्णू, यांच्यात काहीही भेद नाही आहे. एक शक्ती आहे. आचरण वेगवेगळं असेल, पण शक्ती जी आहे, पूर्ण शक्ती ही दोन्ही ठिकाणी एकच आहे. पारमार्थिक दृष्टीनं भेद नाही आहे. तथापि मामकी भक्ती चंद्रचूडे प्रभावती. माझी भक्ती, माझी बुद्धी त्या चंद्रचूडाकडे जाती आहे. जाऊ दे, भगवंतानी काय हरकत. यो यो याम याम तम भक्त श्रद्धयार्चुमिच्छति तस्य तस्य अजराम श्रद्धां तमेव. त्यांच्यात भेद नाहीच आहे, म्हणून त्यांना काही माझी भक्ती न करताना हा दुसरीकडे गेला, हा शिवाची उपासना करतो, त्यांनी म्हणायचं हा विष्णूजी करतो, त्यांच्यात भांडण नाहीये. त्यांचे भक्त जर इतके अद्वैत ज्ञान भूमिकेवर गेले तर त्यांच्यात कुठला, एकच शक्ती आहे. आणि ते इतके मोठे शिवभक्त होते, द्वैतामध्ये राहून त्यांनी शिवभक्ती केली. अद्वैत पूर्ण मनामध्ये आहे, पण द्वैतही मान. त्यांनी आपल्या मुलाला एकदा सांगून ठेवला, संध्याकाळी 5 वाजता माझ्या खोलीमध्ये ये म्हणाले,
आणि माझ्या मुखातून काय काय निघतं ते सगळं लिहून ठेव. त्यांनी सकाळी धोत्र्याचं बी म्हणा विषारी ते खाल्लेलं आहे, मुद्दाम खाल्लेलं. 5 वाजता तो मुलगा आलेला आहे. त्यावेळेला शिवस्तुती झालेली आहे, मुखातून ती सगळी लिहून घेतली मुलाने. ते विष उतरल्यानंतर त्यांनी पाहिलं समाधान. मरणाच्या वेळेला आपल्याला भगवंताची आठवण होईल की नाही याकरता प्रयोग केला त्याने, विष घेऊन पाहिलेला आहे की त्यावेळेला काय होईल. हे शक्य आहे का? इतकी भक्ती आहे का आमची? तर अशा रीतीनं भक्ती कोणशी करावी याच्याबद्दल स्वातंत्र्य आहे. कर्ममार्गामध्ये प्रत्येकाची कर्म वेगळी आहे, ती लष्करी आज्ञा आहे. हे असं का करायचं त्या सैनिकांनी विचारायचं नाही. चला पुढं चला, गेलंच पाहिजे. पुढीवार होतो आहे, मरण येणार, त्याचा काही विचार करता येणार, ते हे आहे. भक्ती मार्ग हा प्रेमाचा आहे. प्रेमामुळे आणखी तुम्ही करू शकता भक्ती, कमी जास्ती प्रमाणात करू शकता. पत्रम पुष्पम फलम तोयम सांगताय भगवान. काही चालतं म्हणाय, पण काही चालतं म्हणजे तशी निस्सीम भक्ती असेल तर चालतं, नाहीतर आपलं उपचार आमच्या जवळ काही नाही, फुला दांडी नाही, आणखी पुष्पार्थे नमस्कार समर्पयामी किंवा अक्षदान समर्पयामी नमस्कार करून आम्ही उठून ऑफिसला निघून गेलं म्हणजे हे नाहीये. ही भक्ती ना. देवाने सांगितलं म्हणून काय झालं? काही चालतं मला, पत्रम पुष्पम पर्यंत कोणाचं चालत? शबरी तळमळीनं वाट पाहती आहे. भगवान रामचंद्र तुला भेटतील. त्यांच्या गुरु महाराजांनी तिला सांगितलंय, त्यांचं दर्शन झालं म्हणजे तू ये म्हणा. साक्षात्कार भूमिकेपर्यंत गेलेली आणखी शौरी आहे. पण सगुण भक्ती ही मोठी आहे. रामचंद्रांच्या दर्शनाची तळमळ अंतःकरणामध्ये लागलेली आहे. अरे भगवान येणार म्हणून समजलं. वनातच राहत होती, आश्रम होता ऋषींचा. बोरं गोळा करायला गेलेली आहे. रामाला आता बोरं द्यायची, आपल्याजवळ काय दुसरा, आपण वनात राहणारे काहीतरी थोडीशी बोरं द्यावी. चांगलं आता ती वनात राहणारी, तिला सगळं माहिती असणार. चांगलं उत्तम पक्व झालेलं कोणचं वगैरे सगळं तिला माहिती आहे. पण माहिती असलं तरी सुद्धा तिला असं वाटले की एखाद्या वेळेला आंबट खारट तुरट काही असलं तर आपल्या इंद्रियांनी आणखी त्याचा अनुभव घेऊन देवाला द्यायचा. हे बाहेरच्या व्यावहारिक पूजा पद्धतीमध्ये हे बसणार नाहीये, पण या भक्तिमार्गामध्ये मान्य आहे. बोर तोडायचं चांगलं कोणतंही तिला माहिती, पण चांगलं असलं तरी सुद्धा दिसून उपयोग खायचं आहे. ती वस्तू राम खाणार आहे. माझ्यासारखं काय नुसतं बोरं पाहिली पाठीत ठेवून दिली असं नाही आहे. ज्या इंद्रियांनी त्यांना आणखी त्याचा आस्वाद ते खायचे, त्या इंद्रियांनी ते बरोबर आहे की पाहिलं पाहिजे. हे तिला वाटलं म्हणजे काय चूक आहे का? तिच्या प्रेमाला ते आणखी साजेस आहे. म्हणून दाताने चावून आणखी बाहेरचं आंबट खारट वगैरे चांगलं गोड असेल ते ठेवायचं, अशी परीक्षा केली. देवाला द्यायचं ते चांगलं दिलं पाहिजे. चांगला निर्णय दुसऱ्याच्या सांगण्यावरून करून उपयोग नाही. आपण स्वतः आपल्या बुद्धीनं केला पाहिजे, आपल्या इंद्रियाच्या द्वाराने केला पाहिजे, पण तिथं संशय येऊन उपयोग. आमची भक्ती संदेहामध्ये पडलेली आहे. आम्ही खाऊन देवाला कधीच देणार? नावं ठेवून काय खातोय आणखी देवाला काय देतोय ते तेही योग नाही. अशी बोरं आणली. राम लक्ष्मण सीता देवी आलेली आहे.
राम लक्ष्मण दोघेच होते त्यावेळेला. सीता देवीला नेलो. घ्या घ्या या रामा, तुमची वाट पाहते आहे मी. समोर गोड ठेवली घ्या, अगदी गोड आहे तो, मी पाहिलेली आहे. सगळं अगदी निष्कपट अंतःकरण आहे. आर्जव ज्याला ऋजुता म्हणतात, ऋजुवृत्ती आहे. आत एक बाहेर एक असं नाही आहे. मी खाऊन पाहिलेली आहे, सांगते ती. गोड आहे, काही आंबट लागायचे नाही तुम्हाला. हे आहे धैर्य आमच्याजवळ. कोणी मोठा मनुष्य आला तर त्याला आपण इतकं प्रेम दाखवू शकतो का, इतकं बोलू शकतो. बरं, रामराजांनी ही बोलं घ्यावी एवढी इच्छा आहे. त्यांचीच बोल आहे, त्यांचं सर्व विश्व आहे, सर्व विश्वरूपी तू आहे. पण आज या जन्मामध्ये मला हा प्रसंग आलेला आहे. हे भाग्य आज मला गुरूंच्या कृपेला मिळालेलं आहे. म्हणून अत्यंत आनंदाने पराभक्ती ज्याला म्हणतात ती पराभक्ती. पराभक्तीला सर्व क्षम्य आहे. चाखून पाहिली म्हणालेला मला या घ्या. आणि त्यांच्याही मनात काही एक एक बोल घेतात आणि खाताय, त्याच्यावर दात उठलेले आहेत. तो लक्ष्मण, त्याला बोलायची छाती नाहीये. भक्ताचीही योग्यता आणि देवाची योग्यता सगळे एक रूप होऊन गेले. तो काय बोलू शकतोय लक्ष्मण? गोष्टी आहेत म्हणे, त्याला बोलायची इच्छाच नाही आहे. गप बसलेला आहे, मुकाट्याने पाहतो आहे. खातायत रामराज. तर ही जी अवस्था आहे, भक्तिभाव हाही मोठा आहे. त्या भक्तीचाही उत्कर्ष झाला पाहिजे म्हणून कृष्णावतार झालेला आहे. हे जे आहे कारण, कृष्णावताराचे हेतू अनेक दिलेले, त्यात हा एक दिलेला. तसा परमहंसानाम ऋषीणाम अमलात्मनाम भक्तियोग विधानार्थम कुंती माता स्तुती करीत असताना कथम अश्वे महिस्त्रिया. तुमचा अवतार परमहंस वैवराजकाचार्य म्हणजे सर्व ही निर्विषय ज्यांनी आपलं अंतःकरण करून घेतलंय, स्थितप्रज्ञ भूमिका ज्यांनी मिळवलेली आहे अनेक जन्मामध्ये. ईश्वराची भक्ती, सद्गुरूंची भक्ती सगळं करून आणखी सगळ्या चरणांनी वागून ही भूमिका ज्यांनी मिळवलेली आहे, अशा प्रकारचे ज्ञानी महात्मे आम्हाला म्हणा, त्यांना भक्तियोग विधानार्थम, भक्तियोग समजावून सांगायचं. पांडुरंग याला येऊन राहिले, भक्तियोग सांगण्याकरता राहिले. कर्माचरण करणारी मंडळी असतील, शास्त्र वाचतील, अभ्यास करतील, उत्तम वक्तृत्व असेल, लोकांचं आकर्षण मनाचं करतील, सगळं करणारी असतील. पण भक्तियोग स्वतंत्र आहे. त्यांना भक्तियोग शिकवायचा आहे म्हणून तुम्ही आहे. कुंतीनं ओळखले. कृष्णावताराचा हा एक हेतू आहे. तर ही जी अशी भक्ती आहे, ती भक्ती अंतःकरणामध्ये आणखी त्या शबरीच्या असल्या कारणाने बाहेरचं जे काही दोष आहेत ते सगळे संपलेले आहेत. देवाच्या मनात तर नाही. कशाला उष्टपिष्ट काही संबंध. ह्याचा अर्थ सहभोजन त्या वेळेला चालू होतं असं संशोधन करणारे बुद्धिमान भेटतील आता. पण नाही, हे सहभोजन फार वेगळं आहे. अनेक जन्म आणखी पुण्य असल्याशिवाय हे मिळणार नाही. स्वतः खाण्याकरता बोल काढली नाही आहेत त्या शबरीनं, हा पहिला विचार. रामरायांना बोल द्यायची आहे, त्यांना ती त्यांच्या आणखी जिभेनं चांगली लागली पाहिजे म्हणून आपल्या जिभेनं ती तपासून पाहिली पाहिजे की शुद्ध बुद्धी आहे.
विद्युत आहे, अर्जव आहे. सगळ्या गुणामध्ये अर्जव हा मोठा गुण आहे. विद्युता ज्या ठिकाणी असे त्या ठिकाणी भगवंताची पूर्ण कृपा निश्चित आहे. तर हे विराट स्वरूप हे त्या विराट स्वरूपाचं आणखी हे करणं साकार भगवान आहे. ही भावना अंतःकरणामध्ये धारण करून त्या साकार भगवंताच्या प्रेमाकरता आणखी याप्रमाणे वागणारी सगळी. तशा अधिकारी भक्तांना भगवान सांगतायत पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. ते मला मान्य आहे. काही लोक तर अशा रीतीने विराट स्वरूप भगवतीचं किती मोठं आहे आणि त्याच्याही अंतर्गत म्हणजे सूक्ष्म शरीर किंवा सूत्रात्मा ज्याला म्हणतात, संपूर्ण एकंदर साधन वर्ग आहे ना, स्थावर आणि जंगम. स्थावर म्हणजे स्थिर वृक्ष वगैरे सगळे एका ठिकाणी. शरण क्रिया आहे, ज्ञानशक्ती आहे, अशा प्रकारचे जीवात्मे हे सुद्धा अनंत आहे. विचार भगवंताचं स्वरूप केवढं विश्व किती मोठं आहे याचा विचार सुरू केल्यानंतर आणखी बुद्धी स्तब्ध होती आहे. काहीही विचार थांबतो आहे. शेवटी अज्ञान मान्य करावं, नाही पुढावी जाऊ शकत, अचिंत्य आहे. तर ही सगळी ही जंगमसृष्टी जी आहे, जीवात्मे अनेक जीवात्मे आहे, भूमीवर राहणारे आहे, पशुपक्षी आहे, जलचर प्राणी आहे. तर असे अनेक प्रकारचे जीवात्मे आहेत. अनेक शरीर कितीतरी निर्माण झालेली आहेत त्या जीवात्म्यांच्या करता आणि त्याच्या शरीरामध्ये राहणारे जीवात्मे आणि त्यांना सर्व ही ज्ञान करून देण्याची सगळी साधनं आहे. ज्ञानेंद्रिय आहे, कर्मेंद्रिय आहे. कोणाकोणाला एकाच इंद्रियाने 2 इंद्रियांचं काम होतं असं म्हणतात. संशोधन करणाऱ्याला माहिती आहे. सापाला म्हण कान नसतात असं म्हणतात. काय तो संशोधन? चक्षुश्रवा त्याला म्हणतात. डोळ्यामध्ये 2 प्रकारची शक्ती, पाहूही शकतो आणखी ऐकूही शकतो. ऐकायला येत नाही, इंद्रिय आहे. तर अशी सगळी इंद्रिय ज्ञान करून घेणार. विश्व निर्माण केलं, विश्वरूप झाले परमात्मा आणि आपलं स्वरूप पाहण्याकरता ही सगळी इंद्रिय त्यांनी निर्माण करून ठेवली. कर्मेंद्रिय. कुठं कुठं परमेश्वराची व्याप्ती आहे, स्वरूप आहे, तिथं जायला यायला पाहिजे. आपल्याला पाय पाहिजेत ना. कर्मेंद्रिय आहे. त्या कर्मेंद्रियाचा ज्ञानेंद्रियांचाही काही परस्पर संबंध शास्त्रकारांनी सांगून दिलेला आहे. डोळे हे ज्ञानेंद्रिय आहे. रूप म्हणजे वर्णाचं, काळा गोळा रंग, त्या रंगाचं ज्ञान करून देणारं पदार्थ मूर्त स्वरूप ज्याचं आहे ते स्वरूप दाखविणारं पाहणारं असं इंद्रिय म्हणजे डोळे. आणि पाय हे कर्मेंद्रिय, चालायचं वगैरे. पण पायामध्ये आणखी त्या इंद्रियामध्ये काही परस्पर संबंधही आहे असं म्हणतात. डोळ्याची आग व्हायला लागल्यानंतर जर तूप घेऊन मला कशाच्या वाटीनं पाय जर चांगले चोळले गेले तर डोळे शांत होतात. म्हणजे त्या इंद्रियाचा आणि त्या इंद्रियाचा काही संबंध आहे. काय संबंध आहे? सगळं अतिंद्रिय. पण अशी परस्पर संबंधी इंद्रिय भिन्न भिन्न भूतांच्या पासून तयार झालेली ही सगळी ज्ञानाची साधनं म्हणून निर्माण करून ठेवलेली आहेत परमेश्वर. त्याच्याही पलीकडे नुसती ही इंद्रिय ज्ञान करून द्यायची ही पोथी आहे. फक्त डोळ्याने ही दिसून येईल. आकार आहे, पण काय आहे हे डोळे सांगू शकत नाही. फक्त आकार काहीतरी आहे. पण ही अमुक पोथी आहे, अमुक घड्याळ आहे, हे ज्ञान करून देणारी शक्ती म्हणजे मन आहे. ही वेगळी आहे.
पदार्थ कोणचा आहे हे ज्ञान ज्ञानेंद्रियाने होणार नाही. फक्त समजेल, फक्त आहे कोणता तरी आहे पदार्थ. तर मानसिक शक्ती, मनाची शक्ती, मन म्हणून जे स्वतंत्र इंद्रिय निर्माण करून ठेवलेलं आहे, आपल्याकडे मनाबद्दल फार मोठा विचार आहे. मनाचं संशोधन अद्याप आणखी पाश्चात्य देशामध्ये अपूर्ण आहे. नाहीच म्हणतात त्यांनाही इंद्रिय वगैरे सुद्धा म्हणतात. स्थूल शरीर जेवढा आहे त्या स्थूल शरीराच्या पलीकडे काही चक्र आहे, त्या चक्रांच्या देवता आहे. कोणत्या कोणत्या स्थानामध्ये कोणतं कोणतं चक्र आहे, कोणत्या देवता आहे, सगळे शास्त्रकारांनी सांगितलं. आणि ते पाहता येतं. जर त्याच्याबद्दल एकाग्रता झाली आणखी त्याचं चिंतन करायला लागल्यानंतर त्या मनामध्ये ते संबंध प्रगट होत आहे. मानसिक साक्षात्कार पाहता आलं नाही म्हणून पदार्थ नाही, हे अगदी स्थूल बुद्धी आहे. मी सुखी आहे किंवा मी दुःखी आहे हे कसं समजतं? सुख आहे मनाप्रमाणे झाल्यानंतर सुख आहे. मुद्रा आनंदीत झालेली आहे त्याला सुख आहे. पण मी सुखी आहे हे ज्ञान कशाने झालं? डोळ्याने. सुख काय डोळ्याने दिसणारा पदार्थ आहे का? सुखदुःख म्हणून जे पदार्थ आहेत ते डोळ्याने दिसणारी शक्य नाही. कसं आहे सांगा बघू. सुख आणले असता बाजारात कुठंतरी मिळालं असतं म्हणजे फार चांगली सोय झाली असती. पण अदृश्य पदार्थ आहे, विश्वामध्ये अशा काही अदृश्य वस्तूही परमेश्वराने ठेवलेल्या आहे की त्याच्याकरता काहीतरी प्रयत्न केला पाहिजे माणूस. सुखदुःख कसं कळतं? अर्थात मी सुखी आहे किंवा मी दुःखी आहे हे समजण्याचं जे साधन आहे ते साधन मन आहे. त्याकरता स्वतंत्र आणि त्या मनाची मोठी शक्ती आहे. सर्व वासना सर्व संस्कार ज्या मनामध्ये होत आहे काही करता येतात, जास्ती भर घालता येते, हे काम चालले मनाकडूनच चालले. आपणच दोषी होणं आणि आपणच दोषरहित होणं त्याच्या मनानच. म्हणून मनाला दोष केला समर्थानी. लोकांच्या पुढं मांडले नाही, उपदेश करायला आले नाही. मना सज्जना भक्तिपंथे समजून घेणाऱ्यांनी त्यातून घ्यायचं आहे आणि वागायचे. ही मानसिक शक्ती आहे. मनामध्ये सुद्धा प्रकार आहे. अहंकार हे त्याच रूप आहे, अभिमान. त्याचप्रमाणे संदिग्ध, हे खरं का ते खरं, हे करावं का ते करावं, अशी संशयामध्ये स्थिती असणं हा एक मनाचाच प्रकार आहे. मनोबुद्धी अहंकार चित्तं करणं मांदरम म्हणतात शास्त्र. स्मरण करणं चित्ताचा धर्म, असे वेगवेगळे प्रकार त्याच्या कार्याकरता केले. तर ही सगळी ही आणखी साधन सृष्टी आहे. अनंत जीवात्म्यांची संख्या जगामध्ये किती आहे कोणालाही समजून येणार नाही. लोकसंख्या किती आहे हे सुद्धा निश्चित ठरविता येत नाही. प्रत्यक्ष दिसणारा असून मग किती जीवात्मे आहे, किती शरीर आहे, त्या शरीरामध्ये असणारी ही सगळी साधन सृष्टी जी आहे त्यांना ज्ञान व्हावं, त्यांच्याकडून कर्म व्हावी. आणि मानवाकरता विशेषतः मनाचा उपयोग मानव करून घेऊ शकतो तो ते जे मन आहे, बुद्धी जी आहे ती त्याच्याकरता. तेव्हा याप्रमाणे ही सगळी ही साधन सृष्टी म्हणजे सूक्ष्म शरीर याला म्हणतात शास्त्रकार वेदांत. याचं संशोधन कसं करायचं हेही विषय त्यांनी सगळे म्हणून इंद्रियांचा निग्रह केला पाहिजे म्हणतात.
इंद्रिय मिळाली म्हणजे वाटेल तशी वापरायची नाही. डोळ्यांचा उपयोग कसा करायचा, श्रवणेंद्रियाचा उपयोग कसा करायचा, रसनेंद्रियाचा उपयोग किती पाहिजे, परिमित कसं पाहिजे, हे सगळं व्यवस्थित मांडून मानसिक शक्तीचा विकास हा जर व्हावा अशी इच्छा असेल तर ही बाहेरची इंद्रिय ही नियमित बनवली पाहिजे. ती मनाने बनवायची. विचार करू शकणारं मन आहे, योग्य अयोग्य ठरविणारं मन आहे, त्याला त्याप्रमाणे मार्गदर्शन करणारे अशा प्रकारचे महात्म्यांचे ग्रंथ आहेत समोर. कोणचा विचार कसा योग्य आहे, त्या विचाराने इंद्रियांचा निग्रह कसा होऊ शकेल, मनाचा कसा होऊ शकेल, हे सगळं त्यांचं आहे. कार्य कारणभाव सृष्टीचा समजून घेणं पूर्ण दृष्टीनं हे अशक्य आहे. परंतु यांनी ईश्वर प्रसादाने ईश्वर रूपच झालेले आहेत. ज्यांनी ग्रंथ रूपाने पुढे लिहून ठेवले. शब्द प्रमाण आहे, त्या शब्द प्रमाणाचंही सहाय्य घेऊन विचाराला आणखी गती द्यायची आहे. आपण तेव्हा मनामध्ये कोणचे दोष आणि कोणचे गुण आहेत हेच अगोदर कळू शकत नाही. रावणच मुख्य आहे आणि राम मुख्य नाही आहे, हीच मनाची धारणा झाल्यानंतर तर काय करायचं? कोण रामायण वाचणार आहे, कोण लिहिणार? मूळ बदलून टाकत. हिरण्यकशिपू तपश्चर्येला गेल्यानंतर मोठी तपश्चर्या आहे, निग्रह मोठा आहे, सगळे असो जरी असले तरी मनाचा निग्रह करून शक्ती मिळवायची आहे आपल्याला. ब्रह्मदेवाकडे सगळे देव गेले, त्यांनी सांगितलं हो त्याला जराशी त्याची तपश्चर्या बंद करा, तो तुमच्यापेक्षा वरचढ होणार आहे. तुमची सृष्टी सगळी बदलून टाकायची शक्ती त्याला पाहिजे, मिळवायची. तुम्ही ज्याला पाप म्हणून ठरवले ते पुण्य म्हणून तो ठरवणार आहे. अशी नवीन सृष्टी बनवणं, पुण्याला पाप ठरणे. देव म्हणून जे तुम्ही ठरविलेले आहेत पुण्यवान, त्यांना दैत्याची जागा देणार, म्हणजे त्यांना दैत्य बनवणार, दैत्यांना देव करणार. असं सगळी सृष्टी बदलायची आहे त्याला. ही स्थिती कायमची राहू शकत नाही, काही काळ असते मर्यादित. पण अशी बुद्धी असल्यानंतर मग त्या गुणदोषाचा विचार कोण कर, सगळंच खोटं वाटतं आपल्याला. म्हणून या सर्वही याचा विचार करणारी साधनं आपल्या जवळ आहेत आणि मुख्य साधन मन म्हणून दिलेलं आहे. इंद्रियांचा निग्रह जितका जितका आणखी आपला साधेल तितकं मनाचाही निग्रह साधेल. आणि मन जर एकाग्र झालं तर प्राणवायूही एकाग्र होतो आहे. प्राणवायू एकाग्र झाला, मन एकाग्र झाल्यानंतर केवढी मोठी शक्ती आहे. सर्व ही ज्ञान आणखी त्याला होतं, सर्व सिद्धी प्राप्त होत आहे. चंद्रमंडलामध्ये काय चाललेलं आहे मनुष्य पाठविण्याची जरूर नाही आहे. इथं बसून तो सांगतो आहे कुठं काय चाललेलं आहे, काय हे सगळं तो सांगू. ही मानसिक शक्ती आहे. मानसिक शक्ती असू शकत नाही. हाच अविश्वास निर्माण बुद्धीमध्ये कायम झाल्या कारणाने प्रयोग करायला कोणाचीच तयारी नाही. ते एखादीच महात्मे तसे असणार, तेही आणखी काही जास्ती इच्छा करत नाहीत. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित सामान्य सांग एखादा असा येणार म्हणाले या मार्गाने जाणार, आमचा प्रसार करण्याकरता हे शास्त्र नाही आहे आणि योगशास्त्राचा प्रसार होणारही नाही, पुस्तकी विद्या नाही आहे. आचरण केलं पाहिजे. तर याप्रमाणे सूत्रात्मा म्हणून जो आहे संबंध ही सूक्ष्म सृष्टी, साधन सृष्टी जी आहे, सर्व ही जीवांची इंद्रिय मन बुद्धी वगैरे ह्या सर्वांचा आणखी ही सर्व ही सृष्टी ताब्यामध्ये ठेवणारी एक शक्ती आहे. ते जगदंबेच त्याला सूत्रात्मा असं म्हणतात. विश्वसळ तसे घेणे परमात्मेनी ते घातले ज्ञानराजांनी मुद्दा. सगळ्या सर्व क्रियाशक्ती आणि ही त्या परमात्म्याच्या इच्छेनं स्वरूप आहे.
आणि त्याच्याही पुढं अंतर्यामी म्हणून आहे. सर्व ही स्थूल सृष्टी, सर्व ही सूक्ष्म सृष्टी आणि त्या सर्वांच्या आज राहणारा म्हणा, सर्वाशी संबंध ठेवणारा असा परमेश्वर जो आहे, अंतर्यामी ईश्वर असं त्याला म्हणतात. तो मात्र ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारतो तत्प्रसादात् परां शांतिं स्थानं प्राप्स्यसे. अहंकाराच्या ह्याच्यात जाऊ नकोस अर्जुना. तू काय करतोय, तुझी काय किंमत आहे, तुझी काय शक्ती, मी मारणार असं तरी का समजतोस. पुष्कळ मोठे मोठे कौरवांच्या सैन्यामध्ये तुझ्यापेक्षा मोठे मोठे लोक पुष्कळ आहे. मी युद्धात भाग घेतला तर माझ्या हातून सगळे मारले जातील. कशावरून ठरलंस, तुला काय भविष्य कळतं काय. अज्ञानामध्ये सापडू नको. ते सर्वज्ञ सर्व नियामक शक्ती ज्याच्या जवळ आहे तो अंतर्गामी भगवान. कृष्णाष्टकामध्ये भगवान आचार्य महाराजांनी याचा उल्लेख थोडा. पृथिव्यां तिष्ठन्यो यमयति महीम वेदनधरा यमित्यादौ वेदो वदति जगतामीश ममनम नियंतारम ध्येयं मुनिसुर नृणां मोक्षदमसौ शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णो क्षुभिरे. आपल्या आईला वैकुंठ लोकाला जायची इच्छा आहे, मला कैलास लोकाला पाठवू नको. बरं नको. भगवान श्री कृष्णांची स्तुती, विष्णूंची स्तुती सुरू झाली आहे. त्या भगवान विष्णूंचं स्वरूप कोणतं हे आचार्य महाराज सांगताय की सर्व ही भूतांचा अंतर्यामी. आम्हाला समजत नाही आहे, आमचा अंतर्यामी आहे. प्रेरणा होती मध्ये मध्ये, पण ती कळत नाही. अहंकार एकदम आड येऊन तो झाकला. पृथ्वी, जल, तेज, वायू वगैरे हे जे जीवात्मे आहे, नुसती जडभूत नाही आहे. त्यांच्या अंतर्यामी जो परमात्मा आहे तो त्यांचं नियमन करतो आहे. पंचभूत जर एकदम एकमेकावर आदळली म्हणा, काय त्यांच्या क्षोभ झालं तर काय होईल जगाची अवस्था. नाही, हा अंतर्यामी आहे. अवरोध घालणारी निग्रह शक्ती मोठी आहे. पण त्या भूताना कोणत्याही जीवात्म्याला, पृथ्वी जल तेज वायू या जीवात्म्याला तो समजत नाही. मग आम्हाला कसं कळत. असा तो अंतर्यामी परमात्मा श्रीकृष्ण महाराजांनी दर्शन द्यावं अशी इच्छा आचार्य महाराजांनी व्यक्त केली. आणखी त्यांना दर्शन झाले. परमेश्वराचं स्थूल रूप कोण आहे, सूक्ष्म रूपही तोच परमात्मा बनलेला आहे आणि अंतर्यामी रूपही तोच आहे. आणि हे सर्वही घालवून केवळ सच्चिदानंद अद्वितीय ब्रह्मरूपा नाही तो. ही पूर्ण दृष्टी, निस्संदिग्ध दृष्टी, निस्संदिग्ध ज्यांची बुद्धी झालेली आहे त्यांनी प्रार्थना केल्यानंतर दर्शन होण्याला काय वेळ आहे काय. भगवान श्रीकृष्ण परमात्मा विष्णू आलेले आहे आणि आईला घेऊन गेले. आईची इच्छा तुमच्याकडे येण्याची आहे. आईची इच्छा असेल त्या लोकांना पाठविणारी महात्म्य आहे. अगोदर शंकरांची त्याने स्तुती केली होती म्हणा. शंकरांचे दूत आले, त्यांचा तो साप हे ते पाहून ती घाबरली आई. त्यांच्याबरोबर मला पाठवू नकोस. बर, भगवान विष्णूंची स्तुती. इथं काय शंकरांना सोडलं माझ्याकडे आले, शंकर रागावले असतील. काही नाही, राग नाही. शंकरच विष्णू आहे. ही अभेद दृष्टी भक्ताचीही आहे. त्यामुळे भक्त काहीही सांगू शकतो. योग्य निर्णय अधिकार पाहून त्याप्रमाणे शिवाची उपासना करा, विष्णूंची उपासना करा. शास्त्र शास्त्रामध्ये सांगितलेले मार्ग ते व्यवस्थितपणाने तो आणखी अधिकारी पुरुषाला सांगून त्यांचं कल्याण करून. त्याच्या मनात भेद नाही. शिवरूपाने याला आणखी याचं कल्याण करणारी तीच शक्ती आहे. विष्णू रूपाने, देवीच्या रूपाने तीच शक्ती आहे. एकच ईश्वर शक्ती. ही अद्वैत भावना पूर्ण होण्याकरता अगोदर द्वैतातून संबंध विचार करून आणखी मनामध्ये ते स्थिर रूप करून पुढे जायचं आहे. त्याशिवाय नाही होणार नाही.
संदेह मनामध्ये उत्पन्न झाला की तो विचार संपलेला आहे. मंत्राचा जप चालू आहे पण संशय उत्पन्न झाला की संपलं, गेलो तू, नामस्मरण संपलं. संदिग्ध उपयोग नाही, असंदिग्धपणाने श्रद्धेनं झालं पाहिजे. तेव्हा हे सगळे ही आणखी रूप भगवतीची सानिध्यली आहे. महालक्ष्मी स्वरूप कसं निर्माण झालं, मूळ स्वरूप कसं आहे याचाही विचार आता उद्याचा दिवस ही सेवा करण्याचं आम्हाला सूचना आहे. परवा ही दसरा आहे, उद्याचा दिवस यथामती थोडासा विचार करू. असाच विचार निरंतर प्रत्येक जन्मामध्ये व्हावा. आणखी विचाराचं पर्यवसान या पराभक्तीमध्ये झालं पाहिजे. तेच जगदंबेजवळ मागायचं आहे. एवढीच प्रार्थना उद्याच्या दिवशी. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी जगदम्ब उदयोस्तु उदयोस्तु. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद हरिगंबरा.